छान रेडी झालेले काना शम्य खूप रश राहते. हे है मेट्टुगुडाच्या रेल्वे निलयम बॅक साइड बिल्डिंग दिसाल ना ते तुम्ही देख बक्का है रे बस कोणची जिंदगी आहे त्याची. ट्रेनमध्ये हल्ले झोपतात ना तसं झोपायला झुल्याची भी जरूरत नाही. वाव ट्रॅफिक तर ट्रॅफिकच है. हैदराबादमध्ये ट्रॅफिक कधी भी कम होणारी नहीं. दूर दूर तक ट्रॅफिक है. कुठं भी जावे म्हणले तर नाही घंटा पहिलेच निघावं पडते. हो सिकंदराबाद सिकंदराबाद माहीत नाही मला काय ग तुझ्या बाबा. अरे बघ ना बघ की छान रेडी झाली झोपाला. ट्रॅफिक हैदराबाद बोलतो ट्रॅफिक. कानी काय सुस्त काढली झोप येवाली नाही का ना. हैदराबाद है थोडाच मा कुठं जाए बोलते 1-2 घंटे पहिले निघाय पडते. आता ऐसी ट्रॅफिक मध्ये तुम मॅडम ते ऑटोमध्ये बकरा आहे. ते बकरा बकरा ते देख बकरा. ये है देवड़ बेगमपेठच्या कट्टा मैसम्मा देवड़. आणि इथून आम्ही खालने जावे तिकडे ना अजून थोडं लई दूर है आणि तेच ट्रॅफिक आहे बोलतं. देवळाकडे अजून किती ट्रॅफिक राहा सकते. जावाला नाही देवाले पोलिस बाय वॉक जावा मैंने बाय वॉक गेलं तर खूप दूर होते. हे नवीन नवरा बाबा अंगात येते काही देवी खूप खूप घालून घेतलं अंगावर. हे देखते परडी घेऊन जावाले देखते बाई तो ओके आणि पलटून जावाले आम्ही. अजून बी नाही आले देवळाला. ट्रॅफिक नाही आहे कशाला बोलता. आम्ही गल्यांदामध्ये जावाले ते सगळी मेन रोडला तर फुल ट्रॅफिक. जावाला बी नाही दिले बिलकुल बी नाही देवाला जावाला. आणि का खूप टायर्ड होऊन लई जण तिकडे जावाले. लई जणी बोलतात देवळाला जावाले. बट सगळे मेन रोड राहतात ना सगळे ते क्लोज करून सोडले म्हणून गल्यांदामध्ये जावाले. इथून बी बघा आणि किती उशीर येते की गल्यांदामध्ये बी बघितले पोलिसा ट्रॅफिक रुका स्ट्रेट रस्ता विचाराले स्ट्रेट मैंने चला इथून सीधा बघा लई जणी छान रेडी होऊन पट्टूची साडी घालून जावाले स्ट्रेट मैंने ओके काय की माँ बघू तू पोलीसवाले नाही मम्मी पोलीसवाले काय करायले पुढे पाठवाले आणि मागे रिटर्न पाठवाले. काय तसं घालून फोटो काढला रॉंग रूट म्हणून. आता त्याने पैसे बांधवा आपण तेच कामाने गव्हर्नमेंटद्वारे जायचे. देख संध्याने देख पोंपडणे ए येऊन गेला फायनली. तेच टेंट घातलं बघ टेंट व्हाईट टेंट घातलं ते व्हाईट टेंट तेच आहे आले देवाला. तिथे वरे बघितले ना घागरीला सजवाले तर अजून बोनम नाही केले त्यांनी ट्रॅफिक गाडी ठेवायला गेले नाही. बोलो ऐकाले भूक लागली बाहेर आली की भूक लागते नाही का ना. बा एक लड्डू जाते का तोंडामध्ये. चला बघितले सिनेमाला मी राहते तसं. चला आता पाणी येता मैंने ए मग लंगा वरे करून चाला नाही तर लंगे भिजून जा वरे करा. हां चला ते बी पूजा कराले स्वयंपाक हुआ आला. कुठे भेटले तिथे बोनम करून सोडले बघा बोनम. हां लायन जेजीला सजून घातले मा. ये लाईन है इथे बघून राहावे लेकरांचे हात धरून घ्या व्हिडिओ काढा. आंबा बे देख पहिले खाले कर चल मजा करणे ग्रुप फोटो काढायला तर. हा देवळ महाग आहे माहिती. मग समोर डेकोरेशन खूप छान केले. एक तसे स्वयंपाक बी करायला बोलून जा मस्त केले. जेवण बी करायला जेवण करणार आहे. चला मागे देवळ म्हणजे आपण पलटून जावं असे जातील. चला ना 8 वर्षाचे नंतर परत सेम प्लेसला आले. ते शेडचे खाली जेवण केले. आत्ता आपण तिथेच जेवण केले आम्ही. ये किती छान सजवले हर जागेत ऐसी सजवले तर व्हेरायटी डेकोरेशनने. ये जो लाईन देखाले ना जेवणची लाईन ना दर्शनची लाईन आहे खूप उशीर होते इथून इथपर्यंत.
पाणी प्यायला आले की स्टार्ट झाला पाणी. अन्नप्रसन्न कराले, जेवण कराले. चला जेवतील मग. इथे बोर्ड ಬ್ಯಾನರ್ ಶ್ರೀ ಯಲ್ಲಮ್ಮ ಪೋಚಮ್ಮ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವము 25 years सिल्वर जुबली सेलिब्रेशन अन्नदान कार्यक्रम म्हणून लिहिलेला आहे. तो एकटी बाई ना घुंजावली ना तेलला बोलतात बोनम. घागरीवर एक घागर आणि त्याच्यावर दिवा राहते, ते देवीला चढून घालव तिकडे. तो ये टाईमला घुंजावला ॲक्च्युली 12:30 काय तर वाजाल ते. आणि ये बघितले लाईन, ये दर्शनची लाईन आहे. खूप दूर आहे, इतकी दूर आहे की आता बोलवणं लई दूर आहे. ते दर्शन करायला 4 या 5 घंटे पक्का लागतात. आणि पोलीसच्या बंदोबस्त इतकी आहे, तोडे पोलीस आहे. असं वाटलं की हैदराबादचे सगळे पोलीस इकडेच आहे म्हणून. जस्ट जोक. अँड ये है बाई परडी घेतलेले, किती छान येल्लो कलरमध्ये रेडी झाले. परडी घ्यायला संध्याला बट्टू लावायला आले, तर जोगा मागायला आले, तुम्ही बघू शकता. अँड हर एककडे जो टेंट घातले ना तिकडे सगळे देवीचे अलंकार केलेले आहे, म्हणजे खूप छान डेकोरेशन केलेले आहे. आणि जेवण देणारे पण जेवण देवाला आले. तो लाईनने सगळे तेच आहे, किती लागले थोडं जेवण करा आणि वेस्ट नको करा म्हणून बॅनर पण लिहिलेलं आहे. खरे बी अन्न वेस्ट नाही करो. देवी किती छान रेडी केले, सिम्पल पर्पल कलरमध्ये. संद अन्नप्रसन्न होले म्हणजे जेवण. महादेव आधी मी स्वयंपाक करायला येतो. महादेव हर हर महादेव. जेवण करणारे जेवायला आले. आम्ही इथं पुढे जेवाले. दर्शन भेटते काय की मला बिलकुल भेटत नाही, 4-5 घंटे लागतात दर्शनला, नाही का ना. पोलिसांचा बंदोबस्त खूप. ये देवी राहते, हिरीवर निघलेली देवी राहते. इथे काय देवाले, आंबट भात. देवीला पसंत आहे आंबट भात. आम्ही घेतले आंबट भात. कणिका घेतली. कुठे गेली जेवायला? इकडे यावा. डक्कीमध्ये पडून जावाचे. एक लाईनमध्ये बी आंबट भात वाटाले. ये है गणपती. देखा कमान दिसाला ना, ते येल्लो कलरचा बोर्ड तेच है. बंडीवरे अंगोटी, कडा, ब्रासलेट इकाले, हँडबॅग इकाले. ते एक 150 मैंने है बॅग. अँड इथे सगळे बघितले ना, सगळे नमुनेचे दोरे है, लाल दोरे. अँड जो ये लाल कलरचं कुंकू है ना, लाल 4 कलरमध्ये बी अलग अलग कलरीच आहे आणि लाल कलरीच. आणि या हा झुमके छान दिसालते, बट 100 रुपयाला जोडी बोले कीच महागे गेली नो. थोडं पसंत का नाही आले. चांगले होते बट 100 रुपये बोले कीच महागे सरकले नो. ओके फाईन, त्यांच्या रेटला त्यांनी विकाले. तू आपलं घेतंसं घ्यावं नाही तर नाही घ्यावा. तर ये है इथून थोडे दूरलाच मेन देवीच्या कमान येते. नॉर्मल टाईमला सगळे खाली राहते, टेंट वगैरे का राहत नाही. हे जाळी लावले ना दर्शनला, ते का पण नाही राहते, सगळं खाली राहते. तो बघूत अनेकदा नॉर्मल टाईमला जो नॉर्मल रश राहते ना तेव्हा जातील देवीचे दर्शन बी बघूत. आणि ये है मेन टेंट. पोलिसांदाच्या ॲम्ब्युलन्स बी ठेवून सोडले. वाव, पोलिसांदाच्या. आणि समोर गेली नो दर्शनला, तो वाट राहते काय की म्हणून बिलकुल बी वाट नाही भेटली. तर तिकडेच पाहू. फायनली एंडपर्यंत तिथे येऊन गेली. इकडून आणि तिकीट लावून आत जाम आहे. तर ओके फाईन. थोडा तर नाही गेली नो. इथे एक देवी आलती एक आबाईच्या अंगामध्ये, तर तिकडे बट्टू लावून घेऊन आता रिटर्न चले गेली मी. फायनली बट्टू तर लावून घेऊन आली. आणि येताना हातामध्ये आंबट भात घेऊन आली. कणिकाला आंबट भात खूप बोलतो खूप. जेवणला बालुशाही, बगारा भात, वांगीची भाजी, सांबार. माझी लई केलं, भूक लागली नाही मम्मी कन्ना, भूक लागली. आमचं जेवण तर झालं आता. आणि पूजेचे आवाज येवालती. तो बाजूलाच होता, म्हणजे ये रोडने ना बाजूच्या रोडला. तो आम्ही वरच्या डिवायडर चढून मी हे व्हिडिओ काढली ना. खूप बोलतो खूप रश होता. छान दिसालता. ते 3 बोनम होते, म्हणजे एकावर 3 घागर राहून वर दिवा लावलेला होता. आणि ती छान सजवले मी ते आईने दाणे कुंकूने छान बोलते छान सजवले पेंटिंगसारखा. तर बँड बाजाने असे घेऊन जातात, तो नाचून घेत इथून देवळापर्यंत जातात. तो इतकी रश नव्हतं, थोडी रश तुम्ही बघू शकता. माझी आवाज पण नाही आलती.
दर्शन झाली, जेवण पण झाला, आम्ही जावाले घरला नाही का ना. खपून गेली. खेळण्या पाहिजे म्हणे, बेलून्स पाहिजे म्हणे, ते पुंगी वाजवता पाहिजे, डोके तर सगळे म्हणून नाही घेतली ना.